संसार हा दुःख देणारा आहे, संसार माणसाला त्रास देणार आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई, आणि त्या बहिणाबाईंनी तुमच्या संसाराचं गोड असं वर्णन केलं. बहिणाबाई म्हटल्या, हा संसार तुम्ही करत आहे, पण हा संसार कसा आहे? बहिणाबाईंचं वर्णन आहे बरं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा कपा बशीचा घर, बशी बसे जागेवर, बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, मग हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाई म्हटलं संसार कसा आहे त्यांचं वर्णन आहे, मी नाही सांगत. बशी निवांत बसलेली बरं का बशांनो. बशी निवांत फुटली की संपली, बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची फार फजिती आहे. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी. काय करता तुमच्याकडे कपाचा कान तुटला? तुमचं नामचं सारखंच आहे म्हणायचं. ठेचा भरतात त्याच्यामध्ये. संसारामध्ये देखील माणसाला चटकेच खावे लागतात. असा असणारा हा संसार आहे. सुख किती आहे, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणून हा संसार माणसाला दुःख देणारा आहे. कधीतरी या मनाला समजावून सांगा, बाबा हा संसाराचा माळा कठीण आहे, नको या संसाराच्या नादी लागू. म्हणा कधीतरी या मनाला, संत आम्हाला सांगतात म्हणून. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हरी नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया कधीतरी मनाला समजावून सांगा, बाबा हा संसाराचा माळा फार कठीण आहे. म्हणून माझ्या मनाला वो छंद छंद, माझ्या मनाला वो छंद, नित्य गोविंदा गोविंदा, नित्य गोविंदा गोविंदा. माझ्या मनाला वो छंद छंद, माझ्या मनाला वो छंद छंद, माझ्या मनाला लागो छंद लागो छंद. सांगा या मनाला, भगवंताचं भजन कर, भगवंताची भक्ती कर. म्हणून नाथ महाराज
महाराज म्हटले, देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडोने दे. नाथ महाराजांना भगवंतांनी देवाला विचारलं, नाथ महाराज अजून काहीतरी मागा. त्यावेळी नाथ महाराजांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये संत संग घडावा. देवा तुझं नामस्मरण माझ्या जीवनात घडावं. अभंगाचं दुसरं जग. नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. हे नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. हरी नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. हे नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. वावुगाची भ्रम नको देवा, 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 वावुगाची भ्रम नको देवा. नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम. हरी नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, नामस्मरण गडो संत समागम, संत समागम. वाह. नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाथ महाराज देवाला मागणं मागतात, देवा नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. भगवान परमात्म्यानं तुम्हाला मला हा नरदेह दिलेला आहे, भक्ती करण्यासाठी, भजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकीचा. भगवंतानं सुंदरसा अनमोल किमतीचा देह तुम्हाला मला दिलेला आहे, भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, नामचिंतन करण्यासाठी. मला सांगा, आपला उपयोग कशासाठी आहे? महिला मंडळ झोप आली का? झोप आली का? देवानं देह कशासाठी दिला? जेवण करण्यासाठी. कशासाठी दिला? भजन करण्यासाठी, भक्ती करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता. आमच्याकडं भजन नाहीये. देवे दिला देह फक्त एवढ्यासाठीच. औटा हात का मानव देह, अल्ला आणि तुझं दिया, खाया पिया सुखसे सोया.
हा जमाना खोया. भगवान परमात्म्यानं भक्ती करण्याकरता भजन करण्याकरता सुंदर अनमोल किमतीचा देह तुम्हाला दिलेला आहे. ज्या गोष्टी माझ्या भगवंताला आवडतात त्या गोष्टी तुमच्या माझ्या जीवनामध्ये असाव्या. काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. किंवा आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. रात्रंदिवस ही गोष्ट देवाला आवडते. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, गळ्यावर चंदनाचा टिळा लावला, अंतकरणामध्ये भगवंताविषयीचा कळवळा ठेवला, तर संत म्हटले तुम्ही तुमच्या जीवनात वारकरी व्हाल. होया होय वारकरी, होया जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, भाळावर चंदनाचा टिळा, अंतकरणामध्ये भगवंताविषयीचं कळवळा म्हणजे भगवंताचं भजन तुम्हाला करायला सांगितलं. एक गोष्ट मी सांगेल दादा, हा नरदेह प्राप्त झालाय म्हणजे ज्ञानोबरायांची भाषा आहे. म्हणजे माऊली म्हटले जोपर्यंत आपलं आयुष्य चांगलं आहे, जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करावा. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले की माणूस परमार्थ करू शकत नाही, भजन करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही, नामचिंतन करू शकत नाही. माझी नाही ज्ञानोबरायांची भाषा आहे आणि मी तुम्हाला पुराव्याशिवाय बोलणार नाही. कीर्तनकाराकडे पुरावाच असावा, नाहीतर तो पुरावा. ज्ञानोबरायांनी आपल्याला सांगितलं जोपर्यंत आयुष्याचे सूत्र चांगले आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ करावा. आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची खळाळता. एकदा का आयुष्याचे सूत्र बिघडले मग माणूस परमार्थ करू शकत नाही. फार गंमत आहे आपल्या आयुष्याची. डोळे जागेवर असतात तरी आपल्याला दिसत नाही, कान जागेवर असतात तरी आपल्याला ऐकू येत नाही, पाय जागेवर असतात तरी आपल्याला चालता येत नाही. कारण ज्ञानोबरायांची ओवी वाचावी लागेल. आयुष्याचे सूत्र बिघडता. फार गंमत आहे आयुष्याची. डोळे जागेवर असतात तरी दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. आणि या कानाची फार गंमत आहे, बहिऱ्यांची फार गंमत आहे. हे समोरच्याला बहिरं समजतात, इतके जोरात बोलतात. संपली कानाची ताकद. आयुष्याचे सूत्र बिघडता. प्रक्रिया आहे. एकाच्या लग्नाला 4 महिने झाले तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर आनंदात संसार चालू आहे, अजिबात काही अडचण नाही, पण माझ्या मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे, मी जे बोलतो का ते तिला ऐकू येत नाही. डॉक्टर म्हणे तुझी बायको घरी, मी हॉस्पिटलमध्ये, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. तिला थंडी ताप सर्दी खोकला असता गोळ्या औषधी देणं व्यवस्थित केलं असतं. तुझी बायको घरी आहे, मी हॉस्पिटलमध्ये, मला कसं कळणार तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. तू एक काम कर, घरी जा चेक कर तिला किती फुटावरून ऐकू येत नाही, मग आपण ठरवू टावर कुठं पाहिजे रेंज कुठं नाही. हा घरी गेला, पहिल्या दारात उभं राहिला. तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का, भाजी काय केली. तीच काय रिप्लाय आला नाही. हा दुसऱ्या दारात गेला, तिथून बायकोला आवाज दिला, अगं ऐकलंस का, भाजी काय केली. तीच काय रिप्लाय आला नाही. याला टेन्शन आलं, खरंच बायकोला ऐकू येत नाही की काय. 4च महिने लग्नाला झालेले, बाबा येणारच ना टेन्शन, एक तर होईना. तुमच्याकडे होतात का, होतात का नाही ना. तिचं अडचणी कुठं बी. आम्हाला पोरं म्हणत असतात आई रोज एक गाव फिरता, पाणी एखादी पोरगी आहे का. आता भरपूर असतात पण आपण कुठं सांगावं त्यांना, पुरी आहेत आमच्याकडं. मी सांगत असते त्यांना आमच्या गावात टेम्पोवर शिल्लक आहेत अजून, लग्नच होईनात, आपण काय करणार आहे त्यांना. त्याला टेन्शन आलं, खरंच सासऱ्याने बहीर नशिबी मारली की काय. हे बायकोच्या जवळ गेलं, याला राग आला, खरंच ऐकू येत नाही की काय. जवळ गेलं बायकोच्या, रपकन हात उचलला आणि हळू मारला. जोरात मारू शकत तुम्ही, क्रियापद सावकाश द्या, माझं व्याकरण पक्क आहे, बोला तुम्ही. जोरात मारू शकत नाही म्हणते, जोरात मारू शकत नाही. मारत तेवढी हिम्मत नसते, तेवढी हिम्मत नसावी, तेवढी हिम्मत नसतेच. ज्याला जे लागन तेच घ्या, कारण घरी गेल्यानंतर मी काय मिळणार नाही. मग आपुली आपण त्रास होतो.
बायकोच्या जवळ गेला, यानं रपकन हात उचलला आणि तिच्या पाठीवरती हळू मारला. ती रिटर्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. यानं तिला विचारलं, का गं बाई, किती वेळापासून तुला विचारलं भाजी काय केली? ही म्हणे, मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली. तुम्ही बोला, नाही तर इथं डॉक्टर बोलावं लागेल मला. बोला तुम्ही. अडचण कोणाची होती? अडचण कोणाची होती? अडचण कोणाची होती? याची होती. हा डॉक्टरकडे कोणासाठी गेला? बायकोसाठी. संपली कानाची ताकद. आयुष्याचे सूत्र बिघडता. फिजिकली अनफिट झालं की माणसाच्या अडचणी वाढतात बाबा. लोक म्हणतात राम राम, ते म्हणतात लांब लांब. भजनी म्हणतात हे शंकरा, ते म्हणतात हे बंद करा. संपली आयुष्याची ताकद, संपली कानाची ताकद. माणूस परमार्थ करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही, भजन करू शकत नाही. एक गोष्ट मी सांगेल, हा नरदेह भगवंतानं त्याच्याकरता दिलाय. तो भगवंत आहे एवढं त्याचं जर अस्तित्व मान्य केलं ना आपण, तरी तो देव आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतो. फक्त तो आहे एवढं त्याचं अस्तित्व मान्य करा. लोक मान्य करायला तयार नाहीत. अशी नास्तिक लोक या जगामध्ये जन्माला आली. ते देवाला मानायलाच तयार नाहीत. ते डायरेक्ट म्हणतात ताई देव बिव आम्हाला माहीत. पण एक गोष्ट मी सांगेल, देवाचं अस्तित्व जर आपण नाकारलं ना, तर समजा आपण स्वतःचं अस्तित्व नाकारतोय. भगवंताचं अस्तित्व मान्य करा. दादा भगवंत आहे, तुमच्या माझ्या हृदयात आहे, म्हणून आज तुम्ही आम्ही जिवंत आहोत. ज्या दिवशी भगवंत आपल्याला मानायचं सोडून देईल, त्या दिवशी तुमच्या माझ्या दारात गर्दी असेल. कशासाठी विचारा ना. राम नाम सत्य. पुढे चालणारे म्हणतात राम नाम सत्य. लोक एवढे विचित्र निघाले. पुढचे म्हणतात राम नाम सत्य, पाठीमागचे म्हणतात शिरापुरी का बेत आहे 13व्याला. म्हणून त्या भगवंताचं जर अस्तित्व मान्य केलं ना, तो भगवंत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी देतो. जातो मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाकरता. एक गोष्ट जबाबदारीनं तुम्हासमोर बोलेल मी. तुम्हाला मंदिरातला देव नाही समजला तरीही चालेल, इथला समजून घ्या. इथला समजून घ्या. तुमच्या माझ्या प्रत्येकाचा इथे एक देव आहे आणि इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. जातो ना मंदिरामध्ये, कशा करता? देवाच्या दर्शनाकरता जातो. भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवतो. आपण तिथे उभे राहतो, आपले हात जोडतो आणि आपण आपले डोळे बंद का करतो? कधी विचार केला डोळे का बंद करतो? त्याचं उत्तर ज्ञानोबरायांनी दिलं. माऊली म्हटली चामाचे डोळे दाविती. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. या चांबड्याच्या डोळ्यानं दगडातल्या मूर्तीला पाहिलं, तो इतका सुंदर आहे. आता ते चांबड्याचे डोळे बंद कर. तुझ्या अंतकरणातून तुझ्या गुरुनं तुला जे ज्ञान दिलंय, ते ज्ञानाचे डोळे उघड. तुझ्या अंतकरणामध्ये आत्मा म्हणून परमात्मा मी तेवढाच सुंदर आहे. इथला समजण्याकरता तिथं जायचं असतं. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इथे एक सेन्स आहे. त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी. सर्व घटी राम देहाने एका, सर्व घटी राम देहाने एका, सर्व घटी राम देहाने एका, सर्व घटी राम देहाने एका. देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. संत म्हटले देव नटला परी, देव नटला परी, हरी देव नटला परी, देव नटला परी. देव नटला नटला
चराचरी. त्या देवाचं अस्तित्व जर आपण मान्य केलं ना, तो भगवंत खूप साऱ्या गोष्टी देतो. का भजन करायचं? लोक म्हणतात ताई काय त्या नामस्मरणाचा फायदा? जीवनात किती जरी भजन केलं आम्ही तरी आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाहीये. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. भजन भगवंताचं कसं करायचं? एक वाक्य मी सांगत असते. लोकांतात असताना देवाचं बोलायचं. बारीक ऐका. लोकांतामध्ये असताना देवाचं बोलायचं आणि एकांतात असताना देवाशी बोलायचं. तुमचा माझा उद्धार नक्कीच होणार आहे. लोकांना कीर्तनात टाळ्या वाजवा म्हटलं तरी वाजवत नाही. ते म्हणतात ताई तुमच्या कीर्तनानं आमचा उद्धार होणार आहे का? नाही होणार. माहिती मला 100% खात्री याची. आजपर्यंत कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनानं कोणाचा उद्धार झालेला नाही, होणार नाही, होत नाही, होणारही नाही. मला मान्य आहे कोणाचा उद्धार झालेला नाही. पण एक गोष्ट ऐका, आमच्या कीर्तनानं तुमचा उद्धार होणार नाहीये, पण आमच्या कीर्तनामध्ये जे विठ्ठल विठ्ठल भगवंताचं भजन होतंय ना, त्या विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या भजनानं तुमचा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, हे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. हरी संसाराच्या गिरोगीत व्यसने, संसाराच्या गिरोगीत व्यसने, संसाराच्या गिरोगीत व्यसने, संसाराच्या गिरोगीत व्यसने, हरी आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संत म्हटले संसाराचं व्यसन फार वाईट आहे. त्या संसाराच्या व्यसनामध्ये माणसानं कधी अडकायचं नाही. म्हणून भगवंताचं भजन का करायचं त्याचं कारण हे शास्त्र सांगतं. संतांनी म्हटले हा देह जर संपला, हे देह तादात्म्य जर संपलं तरी या शरीरामध्ये एकच तत्व उरतं. त्या तत्वाचं नाव आहे विठ्ठल. म्हणून माझे तुकोबाराय म्हटले देह नो हे मी हे सरे उरला उरे, म्हणून लाहो करा परमार्थाची घाई, परमार्थाची तातडी, परमार्थाचा लाहो माणसाला जीवनात करायचा. आम्ही नाही करत. त्याचं कारण संसारात इति संसार हा तुम्हाला सुधरू देत नाही म्हणून तुम्ही ते करत नाही. एक गोष्ट ऐका. एखादं घर आहे, त्या घरात पैसा आहे, त्या घरात सोनं आहे, त्या घरात बायको आहे, त्या घरात मुलगा आहे. शॉर्ट सर्किट झालं, धाडधाड धाडधाड घराला आग लागली. पुरुष मंडळ त्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? त्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? तू म्हणाल 11:15 वाजले, अगोदर तुला बाहेर काढलं पाहिजे. ज्याची त्याची भूमिका आहे, ज्याच्या त्याच्या पद्धतीने ठीकठाक प्रवास करत आहे माणूस. सांगा ना मला अगोदर त्या घरातून काय बाहेर काढलं पाहिजे? टेन्शन घेऊ नका. बरोबर 11ला कीर्तन संपवणार आहे, कारण माझी बी तब्येत बरोबर नाही. तुम्ही बोला, त्या घरातून पेटणाऱ्या घरातून अगोदर काय बाहेर काढायचं? महाराज माझे आजोबा मला सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकर बाबा म्हणायचे, कुंभार आणि कुंभारीण यांना जर आयुष्य भरपूर असेल तर तिथे मडक्यांची कमतरता भासत नाही. आता घरातून काय काढायचं? ऑप्शन जास्त होतात, कमी करू. घरात बायको आहे आणि घरात मुलगा आहे. दोन्हीतून एक ऑप्शन पटकन सांगा. बोला ना पुरुष मंडळ बोला. काय काढलं पाहिजे? तुमच्याकडनं उत्तर मला हवंय. इथून उत्तर देऊ नका, इथं ताण पडलं तरी चालेल. बोला. त्या घरातून अगोदर बाहेर काय काढायचं? सगळे बायको म्हणतात, सगळे बायको म्हणतात, पण कोणाच्या तोंडातून बाहेरही नाही ते. बरोबर नाही? उत्तर तुमचं तेच आहे आणि उत्तर तेच बरोबर आहे. काय झालं तिकडं? बरोबर आहे ना? हा बायकोची. बाबा बोला ना मग, टेन्शन का घेताय इकडं? तुम्ही त्यांच्याकडे लोटले का? पेटणाऱ्या घरातून आपण बायकोची निवड केली. आता एका संत म्हटले घाई करा, लाहू करा, त्वरा करा कशाला म्हणायचं?
हे संसार रूपी पेटणारं घर आहे. या घरात सगळ्या गोष्टी, गाडी, पैसा, धन, संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी, बायको, मुलं, सगळ्या काही गोष्टी या पेटणाऱ्या घरात आहेत. पण माझे संत म्हटले त्यातली त्यात तुम्हाला रामाची निवड करायची आहे, त्याला म्हणतात त्वरा करा. म्हणून घाई करायची परमार्थाची. जोपर्यंत चांगलं आहे आयुष्य तोपर्यंत करायचं. माझ्या गावातून जर मी गाडी घेऊन निघाले, मला बरेच लोक म्हणतात चालता चालता, शिवांजली या वयात परमार्थ. काय म्हणतात? या वयात परमार्थ. मी त्यांना सांगत असते तुम्ही पण याच वयात यावं यात. कळते? मराठी कळते का? सोपी फार, जशी वळू तशी वळली जाते. तुम्ही पण याच वयात यावं. पुढचे सोडले पाठीमागचे म्हणतात काय बोलते तिचं तिलाच माहिती. मराठी भाषेत जशी वळू तशी वळली जाते. सांगायचं तात्पर्य एकच आहे, परमार्थ करायचं असेल माणसानं तरुणपणी करावा. आणि तू संत म्हटले तरणा भाग्यवंत नटी हरी, म्हणून ते भगवंताचं नाम शिंदन जीवनात करा. फार श्रेष्ठ आहे ते नाम. घेण्याकरता कितीतरी जन्माचं पुण्य असावं लागतं. ज्ञानोबराय म्हटले ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड गगना मुनी वाढ नाम आहे लीला मंडळ. तुम्हाला मला या सध्याच्या कलियुगातून मोक्षाकडे घेऊन जाणारं साधन एकच आहे. कलियुगा माझी तेने नारायण. भगवंताचं नामचिंतन माणसाला मोक्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणून ते नाम आम्हाला जीवनात घ्यायला सांगितलं. ते नामचिंतन जीवनात करायचंय. आपण करत नाही हा भाग सोडून द्या. मला म्हणलं खरं खरं सांगा किती जण करता तुम्ही? किती तास नामस्मरण करता? आम्हाला संसार सुधरू देत नाही. हा संसार एवढा कठीण आहे. काल एक म्हातारी मला भेटली, ओळखीची होती माझ्या. मला म्हणे ताई कसं चाललंय? म्हटलं ठीक आहे, आनंदात चाललंय. म्हटलं आजी तुमचं कसं चाललं? काही नाही म्हणे माझं ठीक आहे. म्हटलं पुरीचं लग्न झालं नाही? हो म्हणे झालं ना ताई. म्हटलं सून कशी आहे? मला म्हणे ताई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका. म्हटलं कोणाची केली? सख्या भावाची केली. म्हटलं कशी आहे? म्हणे खाटावर बसते खाटावर. म्हटलं बसू द्या की. म्हणजे टीव्ही पाहते टीव्ही. म्हटलं पाहू द्या की मग त्याला काय झालं? म्हणे मला जी सिरियल पाहायची ती पाहूच देत नाही. म्हटलं मग घरातले काम कोण करतं? म्हातारी मला म्हणे ताई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका, पोरालाच करावी लागतात. म्हटलं सोनं पोराचं असं झालं ना, लेकीचं कसं आहे? म्हणे जावाई सोनंही सोनं. जावायचं नाव काढलं जी म्हातारी भडकली. मला म्हणे जावाई सोनंही सोनं. म्हटलं काय करतो जावाई? काही नाही म्हणे माझ्या पोरीला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. तिकडं तसं इकडं असं. हा संसार आहे माणसाचा, कठीण आहे. माणसाला दुःख देतो. किती जरी अपेक्षा केल्या, संसारात माणसाच्या अपेक्षा वाढत जातात, वासना वाढत जातात. हा संसार कधी पूर्णतेकडे जात नाही. म्हणून हे नाम जीवनामध्ये तुम्हाला मला घ्यायचंय. केलं जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केले, संत मीरांनी भगवंताचं भजन केलं, माझ्या जनाबाईंनी भगवंताचं भजन. जात्यावरती दळण करता करता भगवंताला जनाबाईंनी आळवलं. पांडुरंगाच्या भेटीकरता पंढरपूरमध्ये राहिल्या, देवाला भेटण्याकरता पंढरपूरमध्ये राहिल्या. आणि त्या देवाचं भजन काम करता करता भगवंताला जनाबाईंनी आळवलं. जात्यावरती पहाटे उठावं. 5 ते 6 वर्षाचं त्यांचं वय. पूर्वीच्या काळी जात्यावर दळण दळावं लागायचं. आता ते जातं राहिलं नाही. आमच्या पोरींना सांगावं लागतं याला जातं म्हणतात. ती म्हणे कोण जातं? कोणी जात नाही, याला जातं म्हणतात, सांगावं लागतं. ते जातं राहिलं नाही आपल्याकडं. सगळी साधनं आपल्या जीवनामध्ये आली महिला मंडळ. तरी कोणाच्या कमरेत गॅप, कोणाच्या मणक्यात गॅप, कोणाच्या गुडघ्यात गॅप. माझ्या जनाबाईंनी 5 ते 6 वर्षाच्या वयामध्ये जात्यावर दळण दळलं. पहाटे उठावं, जातं झटकून घ्यावं, जात्यावरती घास भरावा, खुंटा हातात धरावा. माझ्या जनाबाईंनी म्हणावं सुंदर माझी जाते ग फिरते मोती ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाला जीव शिव दोन्ही तुमचे ग प्रपंचाचे नेते ग लावून पाची गोटे गे तू ये रे बाला सासू आणि सासरा फिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रातारा तू ये रे बाला प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बाला सुंदर माझे जाते ग. जेवण केले ना? मग जोरात म्हणा की जोरात. मी पुढे म्हणते तुम्ही पाठीमागे वळा. सगळ्या म्हणा सुंदर माझे जाते ग फिरते बोते ग ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला
जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाची नेते ग लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ भ्रातरा तू ये रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पीठ भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला क्या बात वाजवाना टाळी असतात त्यांच्यासाठी तुम्ही म्हणणार नाही भजन येत नाही म्हणू शकत नाही म्हणावंच लागेल जनाबाईंनी जात्यावरती दळण दळता दळता जगाच्या मालका आळवलं भक्ती केली कामामध्ये काम काही म्हणा संत म्हटले संसार करत आहे करा तो सोडून द्या या मताचे आम्ही नाही पण तो करायचा आहे असा संसार करायचा आहे संसारी असावे आसुनी नसावे संसारी असावे हे संसारी असावे संसारी असावे आसुनी नसावे करा संसार पण पक्षंगणी उतरती विका गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचनाची दोरी अलिप्त कमळ जळी जैसे कमळ पाण्यात राहतं पण ते कधी त्यालाच पाण्याचा स्पर्श होऊ देत नाही तसंच संसार माणसानं जीवनामध्ये करायचं हे भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे की ते सहजासहजी तुमच्या माझ्या मुखात येत नाही इतकं श्रेष्ठ असणारं हे भगवंताचं नाम आहे एक गोड भजन आहे लाखों में किसी एक को चुनते हैं अंदर की आवाज